संस्कार टेक्निकल अँड मॅनेजमेंट कॉलेजमध्ये आजच प्रवेश निश्चित करा। शिवसेना शाखा भादवनच्या वतीने माध्यमिक शालांत परीक्षेत यशस्वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव सन्मान सोहळा। विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण व उपयोगी साहित्य वाटप करण्यात आले। यावेळी विद्यमान उपसरपंच व शिवसेना तालुका प्रमुख संजय पाटील यांनी शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, ते ज्यांनी ज्यांनी घेतलं ते आपापल्या क्षेत्रात नाव कमावतात। जिथे गरज असेल तिथे मुलामुलींना मदत करून सहकार्य करू असा शब्द दिला। सभापती जयश्री गाडे यांनी देखील आपला अनुभव सांगून मुलांना मार्गदर्शन केले व तुम्ही तुमच्या आवडीचे क्षेत्र निवडून यशस्वी व्हा असे सांगत लागेल तिथे राजकीय शासकीय सहकार्य मी करेन अशी ग्वाही दिली। या यशस्वी विद्यार्थ्यांच्या यशात भादवन हायस्कूलच्या शिक्षकांचा देखील मोलाचा वाटा दिसून आला। यावेळी भादवन करिअर मार्गदर्शक सन्माननीय अक्षता प्रभाकर बाईंगडे, राष्ट्रीय योगपट्टू मुंबई पोलीस, ग्रामपंचायत सदस्य अर्जुना कुंभार, प्रमोद घाटके, बाळकृष्ण सुतार व सदस्य सुनंदा पाटील, अश्विनी पाटील, तानुबाई देवरकर, नीलम देवरकर, शीतल केसरकर, संगीता देसाई, भादवन विकास सेवा सोसायटी चेअरमन संभाजी कांबळे व माजी चेअरमन मारुती देसाई गुरुजी तसेच दत्तात्रय जाधव, आदर्श विद्यामंदिर शालेय व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष श्री निलेश सुतार, भादवन हायस्कूलचे मुख्याध्यापक आर जी कुंभार सर, होर्टे सर, गुरव सर, नाईक मॅडम, इतर शिक्षक व मान्यवर उपस्थित होते। स्वागत शिवसेना शाखा प्रमुख श्रीकांत देवरकर यांनी केले व महेश कोलते, अमोल कांबळे यांनी सर्वांना पुष्प दिले। होर्टे सर यांनी सूत्रसंचालन केले। कार्यक्रमाची सांगता शाखा प्रमुखांनी आभार मानून व सर्वांना अल्पोपहार देऊन कार्यक्रमाची सांगता केली। पाहत रहा MBP माझा न्यूज 24। इयत्ता 10वीच्या खास झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचा गौरव व सत्कार कार्यक्रम शिवसेना शाखा भादवनच्या वतीने आयोजित केलेला आहे। त्या शाखेसाठी सत्कार व उद्घाटन कार्यक्रमासाठी मला आमंत्रित केले व तुमचा सर्वांचा सत्कार या ठिकाणी झाला। असे जिथून पुढे तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी पुढे शिक्षणासाठी चांगला अभ्यास करून चांगलं यश मिळावं, आपल्या गावाचे नाव तालुक्यात जिल्ह्यात कमवावं। तुम्हाला तुमच्या शिक्षणासाठी काही ॲडमिशनसाठी काही कागदांची किंवा काही दाखल्यांची जर अडचण येत असेल तर पाटील साहेब व मी सभापती म्हणून या गावची असून तुम्ही आमच्याकडे यावे व तुम्हाला जरूर आम्ही सहकार्य करू आणि इथून पुढे तुम्हाला तुमच्या पुढील वाटचाली शुभेच्छा देते व या शाळेचं पण मी आभार मानते व अभिनंदन करते। या शाळेत मी पण शिकून गेलेलीच आहे, एक महिला, मी आज सभापती आहे। त्यामुळे आज या ठिकाणी गेली सर आम्ही जवळजवळ 8वं वर्ष 10वीच्या शालेय विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा शिवसेना शाखा भादवनच्या वतीनं संपन्न करतोय। पहिल्यांदा 6 वर्षे फक्त पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा एवढ्याच मुलांना आम्ही बोलवत होतो आणि त्या ठिकाणी कार्यक्रम घेत होतो। गेल्या वर्षीपासून आमचे दत्तात्रय जाधव मुंबईवरून म्हणाले की पाटील साहेब सगळीच पास झालेल्या मुलांना आपण बोलवूया आणि त्यांना काहीतरी एक शालेय वस्तू आपण गिफ्ट म्हणून देऊया। गेल्या वर्षीपासून आम्ही 10वीमध्ये पास झालेल्या सगळ्याच विद्यार्थ्यांना बोलवतो। त्या अनुषंगानं आज या ठिकाणी बोलवलंय। शिक्षण म्हणजे वाघिणीचं दूध आहे। वाघिणीचं दूध जो पिणार तो गुरगुरणारच, तसं शिक्षण जो अतिशय कष्टाने आणि प्रामाणिकपणे नेटानं शिकतोय त्याचं शिक्षण आयुष्यात कधीच वाया गेलेलं नाही। हा देश कोण म्हणते पैशानं पुढे गेला, इतर गोष्टीनं पुढे गेला, चूक। हा देश जो पुढे गेलेला आहे तो शिक्षणानं पुढे गेलेला आहे आणि भविष्यात काहीतरी बनणार, चांगली पोस्ट काढणार, गावचं नाव उज्ज्वल करणार, आई वडिलांचं नाव उज्ज्वल करणार आणि आपल्या देशासाठी राष्ट्रासाठी आपलं योगदान देणार, हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून आपण शैक्षणिक जीवनात करिअर करावं अशी मी आपणास विनंती करतो आणि माझा 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। या ठिकाणी जो एक तासभराचा कार्यक्रम या ठिकाणी बघितला तर गुणवंत अशा मुलांचा सत्कार करण्यात आला आणि त्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी या उतरवून मॅडम आल्या आणि त्यांनी तुम्हाला मार्गदर्शन केलं। त्याचं थोडं तरी तुम्ही जर बरेचसे त्यांनी जे काही आपले अनुभव सांगितले ते अनुभव तुम्ही आचरणात आणला, तुम्ही सुद्धा त्या पदाला जाऊ शकता, त्यांच्या सुद्धा पुढे जाऊ शकता। पण एक मुलाच्या मनामध्ये काय पाहिजे, जिद्द पाहिजे।
त्यांनी जिद्द सोडली नाही, कमी मार्क पडले म्हणून का बसलं नाही, कसलं नाही, जिद्दीनं पुढे जायचं त्याने पाऊल टाकलं आणि त्याने आपलं मार्गदर्शन जे केलं तुम्हाला त्या मार्गदर्शनाचा फायदा तुम्ही करून घ्या. आणि तुम्ही सुद्धा अशा महिला किंवा मुलं असतील त्याने वरच्या लेवलला कुठल्याही पदावर जाऊन तुम्ही नावलौकिक गावचं मिळवा, शाळेचं मिळवा. तर या ठिकाणी मला या ठिकाणी बोलवलं, माझा सत्कार केला होती शिवसेनेच्या वतीनं आणि 2 शब्द बोलण्यासाठी आणि अध्यक्षपद बसवण्यासाठी जी संधी दिली त्याबद्दल त्या शिवसेनेचा आणि या सर्व कार्यक्रमाच्या वतीनं त्यांचा मी ऋणी आहे, आभारी आहे. आणि मुलांना शुभेच्छा एवढ्यात, पुढील भविष्यात तुम्ही अत्यंत चांगल्या तऱ्हेनं यश मिळवावं, पुढे शिकावं आणि अशा सत्काराला पात्र व्हावं हीच माझी शुभेच्छा असेल. एवढे बनवून मी तर मी बालवाडीपासून 10वी पर्यंत पार्वती शंकर विद्या मंदिरमध्ये शिकले. उत्तूरमध्येच आहे ती शाळा. त्यानंतर 10वीला मला 80% मार्क होते. त्यानंतर मी 9वी पासून मी योगा जॉईन केला. मला म्हणजे खेळाची, स्पोर्ट्समध्ये खूप आवड होती. मग आमच्या गावात असं दुसरा कोणता म्हणजे खेळ नव्हता की ज्यातून मी खेळेन, म्हणजे स्पर्धा वगैरे खेळेन, पुढे जाईन असं. मग मी 9वी पासून योगा जॉईन केला आणि स्पर्धा पण खेळू लागली. त्यानंतर मी शालेय स्पर्धेत मी राज्यस्तरीयपर्यंत खेळले. त्यानंतर 10वी झाल्यानंतर 11वी 12वी पासून शिवराज कॉलेजमध्ये होते गडिंग्लजमध्ये. तिथे मी कॉमर्स केलं आणि BCom ग्रॅज्युएशन पूर्ण केलं आणि विद्यापीठातून युनिव्हर्सिटीच्या स्पर्धा खेळायला लागली आणि माझ्या युनिव्हर्सिटीच्या 5 नॅशनल आहेत. आता 5 वेळा नॅशनल खेळले मी. पण भरतीच्या क्षेत्रात उतरायचं म्हणजे माझं असं हेच नव्हतं. मला बाकी सगळे म्हणजे सांगायचे कसे, तुझं कॉमर्स झाले, आता ग्रॅज्युएशन झाले, तू बँकिंग कर किंवा हे कर. पण मला काय माहिती, काय मला आवडतच नव्हतं तिकडं. मग माझे मामा वगैरे फॉरेस्ट डिपार्टमेंटला आहेत. त्यांचं म्हणजे त्यांनी मला बोललेत की तू भरती देऊन बघ. मी पहिल्यांदा फॉरेस्टला फॉर्म भरला. त्यातनं मला काहीच अनुभव वगैरे काहीच नव्हता. मग मी फॉरेस्टची एक्झाम म्हणजे अभ्यास वगैरे असा काही केला नव्हता, म्हणजे मनापासून काही केलंच नव्हतं, असंच भरायचं म्हणून भरला होता फॉर्म. मग परीक्षा दिली फॉरेस्टची. तेव्हा 120 मार्काचा पेपर असतो, ते मला 78 मार्क्स पडले. ठीक आहे म्हटलं, चांगलेच पडले, म्हणजे अभ्यास न करता चांगलेच पडले होते. त्यानंतर फिजिकल असतं त्याचं 3 किलोमीटर रनिंग. मग त्याची मी इतकी प्रॅक्टिस केली नव्हती, कधी ग्राउंडवर जाऊन माहितीच नव्हतं मला. मग ते पण मी डायरेक्ट थोडे 1 आठवडाभर केली असेल रनिंग आणि मी डायरेक्ट भरतीच्या त्या गेले. तेव्हा तिथल्या मुलींना बघून कळालं की बाबा नाही, म्हणजे एवढ्यावर थांबून नाही चालत. मग ती भरती म्हणजे असं एक अशीच फॉरेस्टची पहिली भरती दिली. त्यानंतर म्हणजे मला आवड निर्माण झाली. मग काय करायचं भरती म्हणून मी पोलीस क्षेत्र निवडलं. मग त्यानंतर 4 महिन्यानंतर पोलीस भरती पडली होती. मग मी पोलीस भरतीला पण फॉर्म भरला, ती मागच्या वर्षीची भरती. आणि कसं फॉरेस्ट डिपार्टमेंट आणि पोलीस डिपार्टमेंट त्याचं फिजिकल वेगळं वेगळं असते. मग पोलीस भरतीला कसं गोळा फेक, 800 मीटर रनिंग आणि 100 मीटर रनिंग असे 3 इव्हेंट असतात. मग 100 मीटर वगैरे चांगलं होतं माझं स्प्रिंट वगैरे. पण गोळा फेक म्हणजे माझ्या तब्येतीकडे बघून वाटत नाही मी गोळा वगैरे टाकते असं. जेव्हा पहिल्यांदा हातात गोळा घेतला तेव्हा माझ्या हातापेक्षा मोठा गोळाच. आता काय करायचं म्हटलं, कसं टाकायचं. पण या भरतीत मी गोळा आउट ऑफ टाकलाय. 15 पैकी 15 मार्क मिळाले मला, म्हणजे ते करू शकले. आणि मागच्या भरतीत कसं कास्ट ओपन असल्यामुळे फिजिकलला कमी मार्क पडले आणि ओपन असल्यामुळे ते फिजिकल बसलं नाही. पण ह्यावेळी ठरवलं, ह्यावेळी SCBCचा दाखला काढला, पण मी ठरवलं होतं काय पण झालं तरी ओपनचीच जागा मला मारायची. त्यामुळे मी कसून प्रॅक्टिस केली आणि फिजिकलला यावेळी 50 पैकी 45 मार्क्स घेतले आणि पेपरचा अभ्यास केला. 100 मार्काचा पेपर असतो, 100 पैकी 85 मार्क्स पडले. असे 150 पैकी 130 टॅली झाली आणि ओपनचं मेरिट लागलं 125 आणि माझं 130 ओपनमधून निवड झाली अशी. तर मी जॉबला जाऊ लागले. मग ते 1 वर्षभर मी जॉब केला. त्यानंतर ही भरती पडल्यानंतर पण मी थोडे 4-5 महिने घरीच प्रॅक्टिस केलं. आणि आता 3 महिन्यावरती भरती होती. मग माझा थोडा अभ्यास होत नव्हता, कारण सकाळी प्रॅक्टिस, घरी मग कामावर जायचं, मग संध्याकाळी अभ्यास होत नव्हता मला.
मग तेवढंच मी घरी सांगितलं पप्पांना की असं 3 महिने जातो म्हणून अकॅडमीला. मग घरच्यांनी पण खूप सपोर्ट, मला असं कुठल्या गोष्टीला कधी नाही म्हटलं नाही मम्मी पप्पांनी. लगेच पप्पा तयार झाले, म्हणजे काही नसताना पण, म्हणजे कसं सांगायचं की पैसे वगैरे नसतात, मी जाऊ तरी कसं म्हणू कळत नव्हतं मला, पण मला एवढा माझ्यावर विश्वास होता की मी पोस्ट काढणार यावी. मग पप्पांना मी एवढंच म्हटलं, एवढं माझ्याशी 3 महिने फक्त ऍडजस्ट करा, काही पण करून मला पाठवा म्हणून. तर मला पाठवलं. त्यानंतर मी 3 महिने पूर्ण अकॅडमीत घालवली आणि पोस्ट निघली माझी. त्यांच्यामुळे त्यांनी पण मला खूप सपोर्ट केला. असे मित्रमैत्रिणी पण मला चांगले भेटले. आमच्या गावातले वगैरे प्रस्मित दादा वगैरे असतील, त्यांनी माझं प्रॅक्टिस वगैरे घेतलं. पण ज्यावेळी त्यांनी माझं एवढं इथं प्रॅक्टिस घेतलं, मला ते जाणवलं सुद्धा नाही. जेव्हा मी अकॅडमीत गेलो आणि दुसऱ्या दिवशी माझी टेस्ट घेतली, तेव्हा मी त्या सगळ्या मुलींच्या पुढे होतो. तेव्हा मला कळालं की बाबा माझं प्रॅक्टिस खूप झालं होतं गावात असताना असं. तर तुम्हाला पण एवढंच सांगते की आता म्हणजे पुढे जाल तुम्ही कॉलेजला वगैरे, तुमचे चांगले मित्रमैत्रिणी बनवा आणि तुम्हाला ज्या क्षेत्रात आवड आहे तुम्ही तेच करा. असं नाही तुम्ही तुमच्या मतावर ठाम राहा की तुम्हाला सांगतील बाकीचे हे कर, इंजिनिअरिंग कर, डॉक्टर कर, असं नको. तुम्हाला ज्या क्षेत्रात आवड आहे, तुम्हाला स्पोर्ट्समध्ये आवड आहे, काही कला आहे तुमच्याकडे, तुम्ही ते निवडा आणि त्या क्षेत्रात पुढे जा. आईबाबांना पण सांगा समजावून, आणि आईबाबांनी पण मुलांना काय आवडतं हे बघा आणि त्या ह्याच्यावरती लक्ष द्या. तुम्ही त्यावर ठाम राहा आणि काम करा, नक्की तुम्ही यशस्वी व्हाल. आणि तुम्हाला पण तुमच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा आणि चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्याबद्दल तुमचंही अभिनंदन. मला इथं बोलवलं, 2 शब्द बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल आभार मानते. थँक्यू.